आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. आणि आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याही वेळेला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं ते रद्द करण्यासंदर्भात आता वास्तविक रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे. जसा त्यांना दुःख झालं आहे त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेला आहे. आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत. त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटतं एक त्यांचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो. तटकरेला टार्गेट किंवा प्रफुल्लभाईला टार्गेट करताना दिसत आहे. एक फाईलच्या निमित्तानं ते दोघांचं नाव वारंवार घेतलं जातं. आता मला एक सांगा, त्यांची तटकरे साहेबांची दादांची तटकरे साहेबांची प्रफुल्लभाईंची काही एकदा भेट झाली असेल काय? अनेक वेळा भेटी झाली असतील. प्रफुल्लभाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्यापासून कार्याध्यक्ष आहेत. आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहेत. आता ज्यावेळा राष्ट्रीय अध्यक्ष ह्या सुनेत्रा वहिनींना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहेत. आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत. आता मला हेच समजत नाही, मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी याचा खुलासा केला होता की हे 2 व्हिलन कसे होऊ शकतात, त्यांना टार्गेट का केलं जातं आहे. जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असणं किंवा त्यांच्यावर असणं हे गैर काय आहे. आणि म्हणून एकंदरीत पवारसाहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती. त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत ते लुडबुड करतायत असं माझं मत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मतप्रवाह दिसत आहेत. आपल्यातले देखील काही सहकार्यांना वाटते की हे विलिनीकरण व्हावं. नाही हे बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता. त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही. आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे. आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल. त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता ह्या पक्षामध्ये होईल. विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, समजा विलिनीकरण झालं असतं, अजितदादा हयात असते विलिनीकरण झालं असतं तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काही विचार किंवा अशा काही चर्चा नाही ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत. परंतु त्यांच्या सांगण्यावरून तसं आहे की पवारसाहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत. राष्ट्रवादीच्या आक्षेपामध्ये एक समज आज की अशा पद्धतीचं काही उल्लेख करण्यात आले की दादांकडे नाही, शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायचे. परंतु ती चर्चा विशेषतः ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची. आणि आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला. परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत हे खरं आहे. थँक्यू. विकास
विकासवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता. त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो. ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता, परंतु मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं. आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. एक पुरंदरचं विमानतळ, पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याचा विषय होता. त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं. विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रश्न असेल किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती MIDCला देऊन पुण्यामध्ये नवीन दुसरी MIDC, अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्याविषयी अजितदादा पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून इथला एक लोकप्रतिनिधी मी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं. आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादांचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला. मला वाटते त्यासाठी आता एक BCCI ICCI या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं की मला वाटते अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची T20 अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल. या संदर्भात दादांचं नाव देण्यासमोर आलं तर काही संघटना म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा सावरकरांचं नाव द्यावं. नाही, आता दादांचं नाव दिलेलं आहे. ज्या व्यक्तीनं त्याला महत्त्वाचा वाटा घेतला, अजितदादांचं विकास कामावर एवढं प्रचंड प्रेम होतं की पदोपदी आता त्यांची आठवण येत राहील. ते जे कोण हा विषय काढू इच्छित आहेत, अनेक अजून नावं द्यायची शिल्लक त्यांना आपण देऊ. सर, शेवटचा प्रश्न. आज सुनेत्राताईंनी जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ज्या जिल्हा परिषदच्या सदस्यपदी निवड झाली त्याची तालुकानिहाय बैठक घेतली आणि धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी पाठीशी नाही असं समजू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. नाही, आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबियांची जी जबाबदारी आहे ते पार पाडतायत. आमचा पक्ष एकसंघ ठेवणं, आमदारांना एकसंघ ठेवणं आणि राज्यभरातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि देशभरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना एक मनोधैर्य देणं किंवा तुम्ही पोरके नाहीत, आम्ही तुमच्या मागे आहोत ही जाणीव करून देण्याचा ते प्रयत्न करतायत. हा स्तुत्य उपक्रम आहे. साहेब, शेवटचा प्रश्न. मुंबईमध्ये किंवा राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेश मजूर आहेत, ते खरं तर आल्याचं बोललं जातं आहे. मुंबईमध्ये विशेषतः आता महापौर असतील किंवा इतर ज्या नगरसेवक असतील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काही दिवसांपूर्वी किरीट चौमॅने देखील हा मुद्दा उपस्थित केला. त्याची काय मला माहिती नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.